बघा, या ठिकाणी महाविकास आघाडीच्या माध्यमातून या ठिकाणी मला उमेदवारी मिळाल्यानंतर अजेंडा आमचा जो आहे तो आम्ही सर्व पक्ष म्हणून त्या ठिकाणी अजेंडा त्या ठिकाणी तयार केलेला आहे. आजच्या घडीला ही जी निवडणूक आहे ती धनशक्ती विरुद्ध निष्ठावंतांची लढाई आहे. या ठिकाणी समोरून जे काही उमेदवार आहेत ते धनदांडगे आहेत. खूप लक्ष्मीचा या ठिकाणी वाटप होणार आहे. पण आर्वी विधानसभेच्या जनतेनं थांबलेलं आहे की आम्ही या ठिकाणी महाविकास आघाडी आणि निष्ठावंतांना या ठिकाणी निवडून देणार. प्रत्येक 5 वर्षांनी निवडणुका आल्या की पक्ष चेंज करायचा आणि मग लोकांना वेठीस धरायचा. तर महाविकास आघाडीच्या माध्यमातून या ठिकाणी मला जर उमेदवारी मिळाल्यानंतर आम्ही निष्ठावंत म्हणून या ठिकाणी उमेदवारी दिल्यामुळे जनतेला जे काय या 2 महिन्यामध्ये 1 महिन्यामध्ये काही जे घडलं ते आवडलेले नसल्या कारणानं मला या ठिकाणी नक्कीच त्या ठिकाणी माझा विजय होणार. आणि आमचा जो अजेंडा आहे खूप सगळ्यांनी मिळून अजेंडा तयार केलेला, मग तो पर्यावरणाच्या माध्यमातून असतील, आमच्या नवी मुंबईला या ठिकाणी जे बाहेरून येणारे पर्यटक आहेत त्यांच्यासाठी त्या ठिकाणी बरीचशी कामं करायची आहेत. त्या ठिकाणी आम्हाला जो ट्रॅफिकचा प्रॉब्लेम्स होतो तो पाम बीचपासून तर आर्वी दिघापर्यंत कोस्टल रोड त्या ठिकाणी बनवायचा आहे. त्याचबरोबर आम्हाला जो विक्रोली तो घनसोली महापा जो आहे त्या ठिकाणी नवीन ब्रिज त्या ठिकाणी तयार करायचा आहे. त्याचबरोबर या सगळ्या सुविधा देताना मी मगाशी म्हटलं त्या ठिकाणी आता एका धरणावर डिपेंड राहून नवी मुंबईची पाण्याची त्याच भागणार नाही आहे. त्या ठिकाणी नवीन धरण त्या ठिकाणी शासनाच्या माध्यमातून घ्यायचं आहे. त्याचबरोबर आम्हाला या ठिकाणी ह्या सगळ्या सुविधा देत असताना स्कूल आता काही सुरू आहेत, इंग्लिश मिडियम सुरू करायचे आहेत, CBSE बोर्ड सुरू करायचे आहेत. आणि त्याचबरोबर या ठिकाणी शासनाच्या माध्यमातून आपल्याला कॉलेजेस सुरू करायचे आहेत. आमच्या झोपडपट्टी विभागाला त्या ठिकाणी नागरिकांना, महिला भगिनींना जर डिलेव्हरी जर असेल, आणखी काय जर आजार असेल तर शहरामध्ये यावं लागतं. तर एक झोपडपट्टी विभागासाठी त्या ठिकाणी सुसज्ज असं आम्हाला त्या ठिकाणी हॉस्पिटल बनवायचं आहे. आणि ह्या सगळ्या सुविधा देत असताना पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी आम्ही सर्वांनी ठरवलेलं की दरवर्षी जवळजवळ कमीत कमी 30,000 त्या ठिकाणी दरवर्षी झाडं त्या ठिकाणी लावायचा त्या ठिकाणी उद्दिष्ट ठेवलेला आहे. अशा सर्व उद्दिष्ट ठेवताना नवी मुंबईच्या जनतेलाच बरोबर या नवी मुंबईमध्ये बाहेरून येणारा नागरिक त्यांना चांगल्या प्रकारे या ठिकाणी सगळ्या सुविधा देण्याचा या ठिकाणी महाविकास आघाडीच्या माध्यमातून आमचं त्या ठिकाणी आम्ही फायनल केलेलं आहे. तर फक्त आता जनता 20 तारखेची वाट बघते आहे आणि त्या 20 तारखेला नक्कीच मशाल त्या ठिकाणी लोक मशालीचा बटन दाबून त्या ठिकाणी महाविकास आघाडीचा उमेदवार म्हणून MK मडवीला निवडून देतील. बघा, नक्कीच पर्यावरणाचा समतोल करण्यासाठी त्या ठिकाणी आम्ही जनतेशी कटिबद्ध आहोत. हे प्रश्न आपण सोडवले जातील. पण पुऱ्या नवी मुंबईमध्ये गेली 30 वर्षापासून पुऱ्या नवी मुंबईला दूषित कोणी केलेलं आहे हे आपल्या सर्वांना माहिती आहे. या ठिकाणी आमची इंडस्ट्रियल एरिया ज्या पद्धतीने त्या ठिकाणी सुरू होती, माझ्या माहितीप्रमाणे कामगार वर्ग आणि त्याचबरोबर प्रत्येक कंपनीमध्ये आमचा भूमिपुत्र 80% त्या ठिकाणी कामगार होता. त्या सर्व कंपन्या अदानी आणि फॅक्टरी मालकांच्या घशात कोणी घातल्या आपल्याला सर्वांना माहिती आहे की आमची कॅफी कंपनी असेल, त्या ठिकाणी नौशील कंपनी असेल, स्टँडर्ड अल्कली असेल, पिल कंपनी असेल, जेवढ्या कंपन्या आहेत त्या ह्या अंबानींच्या घशामध्ये कोणी घातल्या आणि आमच्या भूमिपुत्रांना नोकरीपासून कोणी वंचित ठेवलं. तर ज्यांची 30 वर्ष सत्ता होती, 25 वर्ष सत्ता होती, त्यांनीच हे सगळं प्रदूषण केलेलं आहे. आणि आता ते प्रदूषण दूर करण्यासाठी महाविकास आघाडी या ठिकाणी तयार आहे. आणि मग नोकरीचा प्रश्न असेल, प्रदूषणचा प्रश्न असेल, त्या ठिकाणी आणखी चांगल्या इंडस्ट्री या ठिकाणी आणण्यासाठी महाविकास आघाडीला या ठिकाणी महाराष्ट्रात निवडून देणं आणि त्याचबरोबर या आर्वी विधानसभेमध्ये महाविकास आघाडीचा उमेदवार निवडून देणं इतकेच गरजेचं आहे. कारण गेल्या 25 वर्षापासून मी प्रत्येक वेळेस तेच म्हणतोय की एका हाती सत्ता असताना त्यांनी काय केलं. आम्ही पत्रकार बंधू म्हणून आपल्याला या ठिकाणी सांगू इच्छितो की त्यांना विचारा की आपण काय केलं. गावगावठांचा एक प्रश्न सोडवला नाही, शहरी विभागाचा एक प्रश्न सोडवला नाही, झोपडपट्टीला त्या ठिकाणी सुधार दिलेले नाही. गेल्या 12 वर्षापासून माझ्या झोपडपट्टी विभागामध्ये त्या ठिकाणी त्यांचे जे घरं आहेत, ज्या झोपड्या आहेत त्या परमनंट
बनवण्यासाठी त्या ठिकाणी कार्ड तयार आहेत, पण ते कार्डही त्यांना दिले जात नाही आहेत आणि कार्ड दिले जात नाही. जर द्यायचे झाले तर त्या ठिकाणी त्या गोरगरिबांकडून एका कार्ड मागण्यासाठी 6,000 रुपये 8,000 रुपये मागितले जातात. तर हा झोपडपट्टीमधील गोरगरिबांवर हा अन्याय नाही का? तर हे सगळे अन्याय आम्ही दूर करण्यासाठी महाविकास आघाडी या ठिकाणी कटिबद्ध आहे आणि आम्ही त्या ठिकाणी काम करणार. नवी मुंबईमध्ये आमचे जे क्रिकेट खेळणारी जे प्रत्येक गावामध्ये ज्या टीम्स आहेत, प्रत्येक गावाला मैदान मिळायला पाहिजे होतं. हा शासनाचा GR असताना सुद्धा 25-30 वर्ष एकही गावाला मैदान दिलं गेलं नाही. पण आम्ही या ठिकाणी अनिकेत म्हात्रे साहेब असतील, त्या ठिकाणी प्रवीण म्हात्रे जे असतील, मी सूर्यकांत मडवी, आम्ही नगरसेवक फक्त असताना राजेंद्र विचारे साहेबांच्या माध्यमातून उद्धवजी ठाकरे साहेब तत्कालीन मुख्यमंत्री असताना आमच्या गोटुली गावचा इफ्तीचा मैदान त्या ठिकाणी सिडकोनी बिल्डरला प्लॉट दिले असताना ते प्लॉट त्या ठिकाणी रद्द करून एक नगरसेवक म्हणून पाठपुरावा फक्त 6 महिन्यामध्ये आम्ही पाठपुरावा करून त्या गोटुली गावाला मैदान मिळवून दिलं. तर 30 वर्ष सत्ता असणाऱ्या लोकांनी या आमच्या भूमिपुत्रांना मैदानही दिलेले नाहीत, कुठलाही आमचा प्रश्न सोडवलेला नाही. आणि 6 महिन्यामध्ये जर एक नगरसेवक त्या ठिकाणी जर शासनाच्या माध्यमातून भूमिपुत्रांना मैदान देऊ शकतो, तर त्या ठिकाणी आमदार भूमिपुत्र MK मडवीला त्या ठिकाणी निवडून दिला तर मी सेवक म्हणून त्या ठिकाणी काम करणार आणि आमच्या भूमिपुत्रांचे त्या ठिकाणी प्रश्न मिटवले जाते. सामने जो कैंडिडेट है, उम्मीदवार है, वो देख लीजिए. हमारी जो लड़ाई है ये धनशक्ति विरुद्ध निष्ठावंती लड़ाई है. आप जो उम्मीदवार है और MK मडवी को सामने रखिए, सबका चारित्र देख लीजिए, काम देख लीजिए. मैं एक नगर सेवक होने के नाते अगर मैं मोरवे धरण लेने के लिए मेरी सिग्नेचर होती है, मैंने एज पानी पुरवठा सभापति करके मोरवे धरण जो शासन को GR गया हुआ है वो MK मडवी का सिग्नेचर से गया हुआ है, नायक परिवार का नहीं गया हुआ है. और वो लोग क्रेडिट लेते, काम हम करते हैं और क्रेडिट वो लेते हैं. जितने भी अच्छे प्रोजेक्ट आगे राजेंद्र विचारे साहब ने दीघा रेलवे स्टेशन बनाना चाहिए करके हम पूरा महाविकास आघाड़ी के लोग उनके पीछे पड़ के काम करवा के लिया. वो लोग सिर्फ लेटर देते और बोलते काम हमने किया. तो इन्होंने नई मुंबई के लिए कुछ भी नहीं किया हुआ है और हम लोग नई मुंबई के लिए बहुत कुछ करना चाहते हैं. और वो बहुत कुछ करने के लिए लोगों ने थाम लिया है मतदार राजा ने कि इस बार जूना चेहरा देख देकर हम उब गए हैं. बहुत से लोग आपने देखा 5-5 साल में पार्टी चेंज करते हैं. देखिए उम्मीदवार, देखिए कोई इधर से उधर जाता है, शिवसेना से राष्ट्रवादी से शिवसेना, शिवसेना से और शिवसेना और शिवसेना से इंडिपेंडेंट. कोई पहले स्टार्टिंग में कांग्रेस में थे, कांग्रेस से शिवसेना, शिवसेना से राष्ट्रवादी, राष्ट्रवादी से बीजेपी, अभी बीजेपी से और किधर सब जगह में इनको सिर्फ लोगों से लेना देना नहीं है, नवी मुंबई के डेवलपमेंट से उनको लेना देना नहीं. जो नेता के ऊपर जो निष्ठा होती है वो भी उनको लेना देना नहीं. सिर्फ उनको सत्ता चाहिए और सत्ता के लिए 5-5 साल में ये लोग पार्टी चेंज करते हैं. तो पब्लिक जनता को, मतदार राजा को ये पसंद नहीं है. ये तो कटोगे, ये बोलना ही गलत है. सब लोग एक साथ में रहोगे तो आगे बढ़ोगे. कटने से लोगों का नुकसान होता है और सामने वाला अगर जो है उसका फायदा उठाता है. सब लोग अगर एक साथ अगर रहोगे तो फिर कटने का सवाल नहीं उठता है. ये उन लोग का राजनीति है. इलेक्शन आने के बाद में उनको ये सब बातें करने के लिए सोचते हैं. मुझे इतना ही पता है, शुरू से यहाँ पे कहा जाता है हिंदू, मुस्लिम, सिख, ईसाई हम सब है भाई भाई. जी देखिए, आपके सामने बहुत बड़ी जिंदा मिसाल है. हमारे आदरणीय हिंदू हृदय सम्राट आदरणीय बाला साहेब ठाकरे जी, उनके बावजूद हमारे पक्ष प्रमुख उद्धव जी ठाकरे साहब, हमारी शिवसेना आदित्य ठाकरे साहब 40-40 आमदार जाने के बाद में भी कुछ फर्क नहीं पड़ा है. उल्टा डबल जोर से वहां पे काम कर रही है. तो कोई किसी से जाने से कोई किसी पार्टी को फर्क नहीं पड़ता है. अगर एक आधा नेता जाता है लेकिन वो जो कार्यकर्ता रहता है वो दिलो जान से वहां पे काम करता है. तो यहाँ पे पूरे हमारे जो सभी पार्टी के जो कार्यकर्ता है वो दिलो जान से हाथ में हाथ डालकर, खंधे पे खंदा डाल के यहाँ पे काम कर रहे हैं. किस महायुतीमध्ये जी बंडखोरी झाली आहे
आणि आमच्या महाविकास आघाडीमध्ये कुठेही बंडखोरी नाही, आम्ही सगळे एकत्र येऊन काम करतोय. आणि आपण जर लोकसभेचं कॅल्क्युलेशन जर पाहिलात तर जे महायुतीमध्ये जो काय वोटिंग होता त्या वोटिंगमध्ये आम्ही ऐरोली विधानसभेमध्ये फक्त 9,000 वोटिंग पाठीमागे होतो. आणि आता महाविकास आघाडीमध्ये बंडखोरी झाल्यामध्ये मुले तो मतदान त्यांचा डिवाइड होईल आणि आमचा मतदान जो आहे तो तसाच राहून त्या ठिकाणी या ठिकाणी महाविकास आघाडीला त्याचा नक्कीच फायदा होईल. मध्ये दोन्ही ठिकाणी बंडखोरी झालेली आहे, पण मला या ठिकाणी अभिमानाने सांगावं असं वाटतं की आमच्या महाविकास आघाडीमध्ये कुठेही बंडखोरी झालेली नाही. त्यामुळे लोकसभेचा मतदान जो आहे त्या दोघांमध्ये डिवाइड होईल आणि आमचा जो मतदान आहे तो एक गटा ठाम राहणार आहे या ठिकाणी. त्यामुळे मला विजयाची 100% त्या ठिकाणी गॅरंटी आहे, त्याच्यात कुठलंही दुमत नाही आहे. कोणीही असो आम्हाला भूमिपुत्र उमेदवार पाहिजे. आणि आता गेल्या वेळेस जी थोडीफार काही चूक झाली होती तर आता ती चूक आमच्या महाविकास आघाडीनं सुद्धा या ठिकाणी भूमिपुत्र उमेदवार दिलेला आहे आणि भूमिपुत्रांचे प्रश्न एकही सोडवलेला नाही. आणि कालपर्यंत आपण भूमिपुत्रांचा प्रश्न विचारला, कालपर्यंत 30 वर्ष परिणाम तर आमच्या सोबत आहेत. त्यांचा राजीनामा काही स्वीकारलेला नाही. अजून ज्यांच्याबरोबर सगळे असलेले ते सर्व आमच्या बरोबर आहेत. फक्त थोडंसं ते मानसिक थोडं असं आहे की त्यांच्या आईचं आता थोडंसं निधन झाल्यामुळे ते थोडंसं रेस्ट घेत आहेत, पण आतून त्यांचं काम सुरू आहे. या ठिकाणी आमची वडील साहेबांची चांगली भेट झाली आणि आम्ही या ठिकाणी या पद्धतीने आमच्या मुस्लिम समाजामध्ये आम्ही काम करतो. कारण महायुती मुस्लिम समाजाला टार्गेट करत आहे, व्यासमार करत आहे, आमच्या मुस्लिमच्या भोग्याचा प्रश्न करत आहे, आमच्या मुस्लिमची समोर चायनीचं उल्लेख काम करत आहे. तर या मुद्द्यावर फक्त हा भारत देश हा संविधानिक देश आहे, लोकशाहीचा देश आहे. या भारतामध्ये सर्वांचा हक्क आहे. संविधानामध्ये अधिकार दिलेला आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी. त्या पद्धतीने आम्ही महाविकास आघाडीला दिलेला आहे आणि महाविकास आघाडीचं काम करत आहोत. महाविकास आघाडीने जो कोण उमेदवार दिले आम्ही त्या उमेदवाराला बघत नाही, आम्ही फक्त त्या महाविकास आघाडीच्या पक्षाला बघतो. कारण उमेदवाराला बघून आम्ही काम करत नाही, आम्ही फक्त महाविकास आघाडीला बघून आमच्या मुस्लिम समाजाचा दलित समाजाचा आम्ही महाविकास आघाडीचे हा प्रश्न आम्ही सर्वांना ज्ञात आहे की वर्षभरापासून मी देखील आमदारकीच्या दृष्टीने जे आहे काहीतरी कर नवी मुंबईकरणी लोक चळवळ जी आहे नवी मुंबईतील विविध भागांमध्ये जे आहे चौक सभा घेत होतो, लोकांच्या समस्या जाणून घेत होतो. म्हणजे अशातच एक महाविकास आघाडीचा घटक म्हणून माझी देखील एक इच्छा होती की कुठेतरी आमदारकीच्या या ठिकाणी मला संधी द्यावी. परंतु मला त्या ठिकाणी नंतर माझी समजूत देखील पक्षाने आता काढली आहे. माझी नाराजगी माझ्या पक्षासोबत होती. मी त्याला आनंदाने अभिमान वाटतो. लोकसभेप्रमाणेच ही विधानसभा निवडणूक देखील लोकांनी हातात घेतली. आमच्या समोरून लोकांनी ती स्वीकारली, लोकांनी हातात घेतली. लोकांची निवडणूक पण लोक लढत आहेत. आम्ही इथं आमचे उमेदवार MK मडवी म्हणून लढत नाही आहेत. काँग्रेसचे कार्यकर्ते त्यांच्यामध्ये राहुल गांधींची प्रतिमा बघतात, त्यांच्या पक्षाचे कार्यकर्ते उद्धव सेनेचे आणि उद्धव ठाकरे साहेब बघतात, शरदचंद्र पवार गटाचे कार्यकर्ते शरदचंद्र पवार बघतात. आणि ह्या सगळ्या याच्या भूमिकेतनं महाराष्ट्राची दुर्दशा ज्या लोकांनी केलेली आहे त्या 10-15 वर्षामध्ये ही त्याच्या ज्यांना दैनंदिन जीवनामध्ये दिसते आहे, भेडसावत आहे, त्या लोकांनी ही निवडणूक हातात घेतली आहे. त्याच्यामुळे रिस्पॉन्स जो आहे तो निश्चितपणानं चांगला आहे. आणि राज्यामध्ये महाविकास आघाडी आणि ऐरोली मतदारसंघामध्ये MK मडवी निश्चितपणाने उभी होती.